तर तो अपराधी. देवेंद्र फडणवीस, मी तुला नाही हरवू शकत. तू माझा बळी घेणार आहे ना, उपोषण करून मरण्यापेक्षा, तू जेलमध्ये 420च्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे बळी, तुझ्या सागर बंगल्यावर येतो आता. तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागे ज्यांना ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू. तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको. तू बामणी कावा करायला जाशील, बाकीच्या बामणाला काय नाही करणार. तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठवीन पुऱ्या. तू बामणी कावा करायला निघालास, स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तुडायला निघालास सत्तेसाठी. 10% मराठ्यांना स्वीकारायला लावून त्यांच्या जवळ तुला सत्ता भोगायची. मागच्या वेळेस 106 आमदार तो आले होते. यावेळेस तुला सुपडा साफ होणार आहे, म्हणून तुला लाभायचं काय? तू 10% अंतर लागितो ते आरक्षण केलेलं आहे. आणि आता हे सुद्धा जाणार आहे पुन्हा, म्हणून मी हात घालत नाही. तू पहिले लोक मॅनेज केले असतील म्हणून त्यांनी ते घेतलं असेल. आम्ही हे पण घेणार, पण सगळ्या सोयरे सुद्धा अंमलबजावणी घेणार. तुला त्याशिवाय सुट्टी नाही. आता नरेंद्र मोदी साहेबांनी याचा षडयंत्र बंद करावं. आता याचा परिणाम तुम्हाला 14 राज्यातले शेतकरी सुद्धा भोगायला लागणार आहे. तुम्हाला आता सोडित नाही कोणी. तुम्ही शेतकऱ्याचे मोठे पाडायला निघाला तुमच्या सत्तेसाठी. तुम्ही पटेल समाज सगळा संपवायला निघालात गुजरातचा. मराठ्यांच्या आणि भारत देशातल्या क्षेत्रीय मोठ्या जाती संपवायचा तुमचा वेळ आहे. यादव समाज, जाट समाज तुम्ही पुरा संपवून आणलाय. तुम्हाला मोठ्याला जाती मोठ्या होऊ द्यायच्या नाही. जाट समाज तुम्ही संपवालाय. ही कोणती तुमची रणनीती आहे? म्हणजे तुम्हाला मोठ्याल्या जाती संपवायच्या आणि छोट्या छोट्या जाती, मोठ्याल्या जाती संपून छोट्या छोट्या जाती मोठ्या करायच्या. तुम्ही उत्तर प्रदेशात मधला सगळा बौद्ध समाज संपवला, मायावतीला संपवलं. मला राजकारण नाही करायचं. मोठ्याल्या जाती कशा संपवायला लागले ते बघा. महाराष्ट्रातला मुस्लिम समाज संपवायचा. महाराष्ट्रातली नंबर 2 ची धनगरांची जात नाही आरक्षण द्यायचं, काय झालं तरी वापर करायचा. पर्याय उभा करायचे. 2 पर्याय. महादेव जानकर येण्यावर करतो, त्याला दुसरा पर्याय द्या माथेकर साहेबांना. वारे देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे येण्यावर करते, पर्याय द्या. भागवत कराड, वारे देवेंद्र फडणवीस. प्रकाश आंबेडकर साहेब येण्यावर करतात, पर्याय द्या आठवले साहेब. देवेंद्र फडणवीस म्हणून जरा पिल्लाच्या नादी लागला असतो. तुला कोणाच्या वैयक्तिक जीवनात हात घालण्याचा अधिकार नाही. कोणाविषयी तक्रार असेल तर तो अपराधी आहे, त्याला टाक जेलमध्ये, हरकत नाही. षडयंत्र करून जबरदस्तीनं आरोप करायला लावून मला मध्ये टाकायच्या भानगडीत पडायला लागला की काय? त्याला मुंबई सांभाळायला लागलास.
मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही हटणार. तू बरेचसे स्वप्न बघितले, तू प्रत्येक वेळेस फूट पाडतो. राजू शेट्टी ऐकत नाही का? होता त्यांच्या दोघात भांडण लावा. नारायण राणे साहेब ऐकत नाही का? काँग्रेसमधून त्याला वडा बाहेर करा, त्याचं जुनं मॅटर. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली, बामणी कावा संपला, तो बी संपला, भाजप संपली. संपू नको. मी भाजप संपायला नाही आलो, मला काही पक्षात देणं घेणं नाही. मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे. किती आहे माझा विषय संपला. मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं काय. मला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे. मराठ्यांना ज्याला मतदान करायचं त्याला करते, मला नाही देणं घेणं. पण मी मराठ्यांचं मला देणं घेणं इथपर्यंत. एकदा त्यांना त्यांच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळून दिलं ना ओबीसीतून, माझा विषय बाजूला संपला. आणि त्याच्यात तुला काय सुट्टी नाही. हे किती षडयंत्र आहे. मराठ्यात फूट पाडायची. आता मराठा पक्षाच्या विरोधात झालाय, पक्षाच्या विरोधात. मग आता धाक भरायचं कोणावर? कोणावरच नाही. नेत्याला सांगावं तर त्यांचा नेतीच ऐका ना. मराठ्याच्या आमदाराला म्हणावं, त्या लोकांना सांग. लोक आमदाराचं ऐकायला तयार नाहीत मराठ्याचं. मंत्र्यांना म्हणाव, तुला मंत्रीपद आहे, तू त्या मराठ्याचं लोकांना सांग. त्या मंत्र्याचा मराठी ऐकायला तयार नाही. मग ही गाडा सगळा आपल्या दोघाजवळ आलाय. आता जनतेजवळ मायाजवळ. मग जर हे पोरग एवढं हट्टी आहे, याला घ्यायला होता. आणखी 16-17 जण राहिले तुम्हाला घेणार. आत्ताशी ही 4थी टोळी, एक टोळी जाऊन आली कोल्हापूरला. बहुतेक चंद्रकांत पाटलाकडे गेली असत. देवेंद्ररावांनी मिशा वाहिनीला घेऊन गेलत. आंबड मधले समन्वयक दुकानं बंद पाडलेले, हे उंदरच सक्रिय झाले. आता शेपट तुटलेले. थोडे मराठ्यांना एकदा नाव कळायला लागले, तुम्हाला ठेसलंच म्हणायचं मराठी. हो घेऊन गेलाय. आंबड तालुक्यातले 4 आणि गेवरा तालुक्यातला 1 कोल्हापूरवारी करून आणलंय. त्यांना इथं 20 तारखेला निर्णय झाला. त्या दिवशी शहागड ते वडी गोदरे बोर्ड लावायचं होतं एकनाथ शिंदे साहेबांचे. इतके पैसे दिले. ही मला आमची कंपनी सांगते. इतके लोक फोडले, मराठ्यांनी त्यांना मुटकवर नाही काढून दिलं. कारण मी काही वाईट नाही केलं. 75 वर्षात नाही मिळणाऱ्या माझ्या हाती दिलाय. समाज धर्माला बाजू सरकत, मी 1 मिनिटात बाजू सरकतो. मला काय हवं नाही कशाची. ना मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचं. यांना शिवाय दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्यात त्या दिवशी. आणि 10% घ्यायना. या दोन्हीचा दात धरलाय त्यांनी माझ्यावर. एकनाथ शिंदे साहेबांनी पण, देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण, आणि या अजितदादा पवारांनी पण. म्हणून त्यांनी हा बुवा, याच्यात अजित पवारांचे 2 आमदार आहेत. याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे. याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब जवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय. याच्यात काही आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा. याच्यात देवेंद्र फडणवीसचे 2-3 आमदार आहेत. हे त्याची पूर्ण राखण करतात. आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण पुरवलं त्याला पैशापासून सगळं. आणि तो आरोप करतो नसता. देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पान बी हलू शकत नाही, पान बी, हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस तर असलेला डाव आहे.
बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासूनचे ते डाव आहेत. नसता माझा ऐका, नसता तुम्हाला मध्ये टाकी. हे प्रत्येकाला धमकी. मला मध्ये टाकायला त्याचं काहीच नाही. पुन्हा सांगतो मराठा, ते 420 म्हणजे काय? मी काय कुणाचे पैसे आणून बुडिलेले नाही. माझ्याजवळ काय रे बुडाला? ते नाटक आणलं होतं छत्रपतींचा आणि ते समाजाला दाखवलं. काय वाईट केलं? छत्रपती दाखवला, तोटा आला, पैसेच नाही द्यायला, कुठून देऊ? ती 420 गुन्हा दाखल केला ते. त्याच्या आधी पुढचं सांगतो काय झालेलं ते पैसे आल्याला तोटा त्या 3 जण होते, त्यांनी वाटून घेतलेला तोटा. आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस्से पडलेले. त्याच्यामुळे त्याच्यात मग बळच नाव आणलंय की हिस्सा दुसऱ्यावर आहे, मी इकडे तिसऱ्याच्याच पैसे भरतो याचा. तरी मग नाव त्याच्यात बी असलं तरी काय मोठं नाही. छत्रपतीसाठी गुन्हा आहे, त्यात तोटा आला, त्यात पैसेच नाही आले, मी काय करू? माझं काही नाही. तू काय गुतणार मला देवेंद्र फडणवीस? त्याच्या माध्यमातून उकरून घ्यायला लागलास. माझ्यावरती कसलाच आरोप नाही, कसलीच तक्रार नाही. एक बी राज्यात कसलीच तक्रार असली तर मी म्हणून ते भोगायला तयार आहे. पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची मैत्री फैत्री नाही काढू शकत. वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार. तू हे डावर असतो माझ्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर तर मी बोलत नाही. हे सगळा करता करू होता तू, आणि तू ही जिरवायची. तुला माझा बळी पाहिजे ना? पाहिजे ना? इथं उपोषण करणं मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार. मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मध्ये जर मेलो मी मध्ये अन्न घेणार नाही, असंच उपोषण करत जाणार. त्याच्या दारात माल नेऊन टाका. त्याला बळी पाहिजे माझा. पण एक तर आता मला माघारी आणा तुम्ही मेलेला म्हणून, आणि मला हट्ट करायचा नाही कोणी. मेला म्हणून एक तर माघारी आणा. नसता येताना गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वाऱ्यांचा. मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला. आता त्याला दाखवतोच आता मराठी काय असते. आता तुम्हालाही सांगतो, आपली मराठा एका शब्दात धरून बोलत जाऊ नका. मला पुढं काय सांगायचं बघत जा. मी तुम्हाला फक्त खवळतो, पण वाईट काम काहीच करीत. खवळतो तुम्हाला, पण तुमचीच माया करतो. तरी यांनी माझ्या जवळच्या फोडायला सुद्धा चालू केले. काल एक इनोवा गाडी आली होती, तिथे वनाच्या पलीकडे थांबली. त्याला माहित होतं इकडे सीसीटीव्ही. त्याने इकडे येऊन सांगितलंय, बरोबर का? न घेऊ तुमचं नाव. बरं नाही घेत आता. ती गाडी उभा केली, इकडे आणला. मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी. त्यांनी इथले 10 नंबर नेलेत. कोणाचे नेलेत मला माहित. इथून ते पंपार गेला वडीच्या पलीकडच्या, तिथं आपला एक माणूस होता. तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता, आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले पैसे अमका तमका कशाचे कमी पडणार नाही. म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केले. ते फुटतेन का नाही मला नाही माहित, पण जे केलं ते केलंय. त्याला वडी काळाचा सरपंच साक्षीदार आहे, नाव घेऊन सांगतो. त्यांनी हे सगळं बघितले. चेहरा जर समोर आला तर ते म्हणजे नरड्यात धरून त्याला तुमच्या पुढे आणतो. पण त्या गाड्या घेऊन गेल्या, त्या गाडीला नंबर नव्हता. हे सगळ्या देवेंद्र फडणवीसचे चाल सुरू झाली. आमच्या जवळचे काही जण म्हणते सरकारने डायलॉग बंद केले. डायलॉग म्हणजे चर्चा ते करणार नाहीत कधीच. डाव चर्चा, कारण हे माणूस 10% ऐका ना. जे माया सांगितलं ते याचा अर्थ त्यांना घुमिलं वाटतं. 10 तारखेपासून आज 24 तारखेपर्यंत माझे फोन ज्या मंत्र्याचे मला येते, ज्या आमदाराचे येते, ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे येते, ज्या 2-4 जणांकडे माझे फोन येते, ते समाजासमोर समाजाला सांगतो. त्यांनी मला आतापर्यंत 10 तारखेपासून कोणाच्या फोन आले सांगितलं सुद्धा नाही. पण नाही आले हे बी नाही सांगितलं. आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करत असला, माझं आंदोलन होत तर नाविलाज आहे. मी तुमच्याशी बोलू शकत नाही. नाराज होऊ नका जर तुमचा फोन मला कोणी नाही दिला तर. ते तिकडचं काय कारण सांगत असतील माहित नाही. त्यांच्यावर आरोप नाही करायला.
पण मी जर बोललो नसेल तर नाराज होऊ नका. मी फक्त हे सगळ्या सोयऱ्यांचे अंमल होऊन तरच तुमच्याशी बोलणार नाही. त्याच्यानंतर रात्रंदिवस बोलणार. मी एकच फोकस केला, मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळून देऊस तर समाजावर आणि आजूबाजूच्या विश्वास ठेवायचा. आता आजूबाजूच्यानी कसं वागायचं तुम्ही ठरवायचं. ते सरकारकडून काही त्यातले बोलायला लागले, डायलॉग बंद झाले. तो का करत जर डायलॉग बंद होणं काही होतो राहील समाज. तू कोण त्यांची बाजू उडीत. तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना, तिकडेच हिंडतो. तुला वेळ मिळाला तर येतो. 2-4 जण जवळपास लांब गेलं जमाय. क्लासेस वाले सांगत ते तुम्ही ऐकत नाही. क्लासेस वाले काय सांगत तुला माहिती? तुला काही माहित नाही, कशाला डोकं लावतो मधल्यामध्ये. काही काही घेतलं असं म्हणून तिकडून बळच बोलायला लागले. मला आणखीन बी त्यांच्यावर जाहीर आरोप नाहीत करायचे. नाही तर याच्यातले 7-8 जण असे तुम्ही आणखीन दिशा नेवा. तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते आणि मी तुम्हाला लाथाने ठोकीत होतो. आपल्या पैसा पद चलतच नाही, चलतच नाहीत. माय बापावर चलून बी जाणार नाही आयुष्यभर. तुम्ही जर मी तुमचा ऐकायला म्हणून त्यांच्याकडून व्हायला गेले, तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला लागेल मग. कारण तुमचं काय नाही ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला. आणि आता जे सगळे गेलेत ना, फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले. फक्त यांचं नाही ऐकलं. यांचं नाही ऐकू शकत मी. यांचं काय ऐकायचंय? उभ्या हयात गेल्यात, 500 वर्ष झाले. मोठमोठाले संत म्हणतो होऊन गेले. त्यांना साक्षात्कार संत तुकाराम महाराजांनी दिले नाही. या हागऱ्याला कुठून दिला मधूच. आणि हो पाणी घेऊन तिथून आला. किती किती बनवा बनवी देवेंद्र फडणवीसची, किती भयानक. अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपोषण, पण एका सेकंदात तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांना शरण गेलो मी. एका सेकंदात. असा विद्रोही की विद्रोही असतो तर गेलो नसतो. म्हणलं असतं बघू, काय कळत नसतं त्याच्यात. आणि तू काय काय काढायला लागला आहे आणि हे तुला कोण द्यायला लागलं हे संध्याकाळी मला नाव माहीत व्हायला लागले. भाकरे संघ कालाच खाल्ला म्हणलं. आणि मग काय खाऊ? मग काय खाऊ? तो आहे मटणात अंडे चुरगळून खाऊ का? तुला कोणी सांगितलं मटण तिखट झाल्यावर अंडे चुरगळून खाल्ल्यावर तिखट होत नाही? म्हणून तुला कोणी सांगितलं रे? आता मी ज्या घरी रोज राहतो, आता ते भाकर नाही खायला देणार तर काय देणार मला सांग? महिन्यापासून दगड देते का खायला? त्या बिचाऱ्यांचं कामच आहे ना, मी समाजासाठी करतोय म्हणून मला खाऊ घाल. माझ्या विरुद्ध तुम्ही काही राहा, पण देवेंद्र फडणवीसचं ही सगळी चाल, दुसरी चाल, दुसरी म्हणजे हे 11वी 12वी चाल असेल माझ्या ध्यानात नाही राहील. आपल्याला मान्य न्यायालयानं सांगितलं औषधात पाणी घ्या, घेतलं का नाही? काल रात्री बसून का बंद केलं मी? त्याचं कारण तसंच. न्यायालयाने न्याय समान करायचा. न्यायालयाच्या जीवावर आम्ही जिवंत आहे जनता. सरकारच्या जीवावर जनता नाही जिवंत राहू शकत. आम्ही तुमच्या जीवावर आहे. तुम्ही 13 तारीख दिली मार्च, एका रात्रीत देवेंद्र फडणवीसच्या सांगणं ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला की रास्ता रोकत शांततेत झाले पाहिजे. त्याची जबाबदारी कोण घेणार? ही जबाबदारी सरकारची. न्यायालयाने न्याय तो सुद्धा करणं गरजेचं. शांततेत रास्ते रोको झाले सगळ्या राज्यात, तरी आमच्यावर गुन्हे दाखल झालेत. आता न्यायालय काय निर्णय देणार? त्या सगळ्या पीआयला, सगळ्या एसपींना न्यायालय कुठे ठोकणार का? आता त्यांच्या ठोकणार का? न्यायालयाने कायद्यासारखा न्याय करावा, तो आम्हाला मान्य. तुमचा शब्द आम्ही ऐकला. आम्ही गोळ्या औषध घेतले, आम्ही सलाईन घेतले,
मग एका रात्री त्याच न्यायालयानं 13 तारीख दिली होती. डबल एका रात्रीत तारीख बदलेली कस काय? आणि याचिका करता साधारण आहे. साध्या याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही, त्यांना सेपरेट याचिका करावं लागतं. सरकारनं त्याला पुढे घातलं हेंगड्याला आणि त्याच्या आतून सरकारनं याचिका आणि सुनावणी घेतली. हे अन्याय नाही का मराठा? हे मराठ्यावर अन्याय नाही का न्यायालयाकडून सुद्धा? मग सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे. मग जर न्यायालय आम्हाला न्याय देणार नसलं तर आम्ही कोणाकडे जायचं? सरकार आम्हाला न्याय नाही देत, आम्ही जायचं कोणाकडे? काय वाईट मागण्या केल्या? सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्रीत एक बसले, सगळ्यांनी मिळून ठरवलं, ऍडव्होकेट जनरलने विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि 13 मार्चला होणारी तारीख 23 तारखेला झाली. कसा न्याय मिळणार मराठ्याला? याच्या पुढचं सांगतो. 10% आरक्षण पहिलं, 13% आरक्षण देवेंद्र फडणवीस होता त्यावर टिकलं. देवेंद्र फडणवीस गेला की कस काय उडलं? आता पुण्यात तो आलं की कस काय मिळालं? म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही, तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे. आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार, जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर घालणार. आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही, एकही सिंगल इथं या माऊलीला त्रास दिला म्हणून तुम्ही काही काढणार. माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो, तक्रार नसल्यावर नाही. तुझ्या विरुद्ध तरी 376 आहे. काल एक माऊली माझ्याकडे आली होती, त्यावेळेस तिच्यावरती जबरदस्ती करायला लावली. मराठ्यांनी जर साथ दिली तर ती सुद्धा माऊली बोलायला तयार आहे. वा रे महाराज. आणि देवेंद्र फडणवीसने त्याला बकरा बनविले. त्याला तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बोकडाला शेवटीचं गवत टाकल्यासारखं त्यावेळे पुरतं बाहेर काढते, परत आत नेऊन कोंडी दे. पाला खायचा झाला, मीडियाला बोलायचा झाला की कोणलाच. जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तर फडणवीस त्याला बोलायला लावणार आहे. आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार, त्याला एकट्याला घराकडे काढून देणार. संपला त्याचा बळीचा बकरा केला. पण तू का? हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो. आणि त्याला साथ मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री दोघे देते. कारण यांना राग आहे 10% आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिलेला. आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून. मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितले हे मी फक्त माणुसकी म्हणून सांगितले. त्याच्यावर त्या नेत्यांना तो आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे. त्याला दम निघत नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिले तरी मला काही हरकत नाही. मी माणूस म्हणून तुमच्यासाठी बोललेलो आहे. त्याचं किती ऐकायचं हे नेत्यांनी समाधान ठरवा. जिथं समाजात संपवायला निघाले, जिथं समाज संपायला निघाले त्या नेत्याला कशाला जवळ करता? मी समाजासाठी निष्ठा ठेवली, त्याला माझी निष्ठा नकोय.
मी रात्रंदिवस निष्ठेने भांडतोय, समाजावर माया करतोय. माझा मायबाप समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून ओबीसीतून आरक्षण मागतोय. याच्यासाठी त्यांनी माझ्यावर षडयंत्र रचलं. तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे, 20 तारखेच्या अगोदर यांनी हे षडयंत्र माझ्यावर का रचले नाहीत? मराठ्यांनी सुद्धा मला उत्तर द्या. आता हे षडयंत्र त्यांनी 20 तारखेच्या अगोदर का रचले नाहीत? 20च्या अगोदर काय चुका केल्या नाहीत का? आताच माझ्याला चुका दिसाल्यात. यांना मी समाजाच्या बाजूने नकोय. यांना माहिती पूर्ण खरं बोलतोय. हे जर समाजाच्या बाजूने उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागत आणि द्यावंच लागत. आणि मी मराठ्या पुढे झुकायला लावणार. मी तुम्हाला सोडत नाही. आता तू माझा बळी घेणार, उपोषणातून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार, पोलिसांवर घालणार, लाठीचार्ज करणार, त्याच्यात गोळ्या घालणार किंवा केसेत गुंतणार, मग एन्काउंटर करणार. देवेंद्र फडणवीस, तुला माफी पाहिजे. तुझ्या सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घे, नाहीतर याचे चाळे बंद कर, नसता करायला लाव. पाहिजे तुला बळी? मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून, गोरगरिबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा बळी पाहिजे.